नमस्कार. श्री गणेश प्राण प्रतिष्ठा कशा पद्धतीने करायची आहे ही सगळ्यांनी बघा. ज्यांच्या घरी गुरुजी पोचू शकत नाहीत किंवा प्रत्येक जण आता गणपती बाप्पा बसवायला लागलेत आणि गुरुजींची कमतरता आपल्याला भासायला लागली, तर त्यामुळे आपण घरी प्राण प्रतिष्ठा गुरुजी आपल्या घरी नाही आले तरी आपण शास्त्र शुद्ध कशी करू शकता हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघा. मी आपल्याला सविस्तर त्याची पूर्ण माहिती देणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेचा पूर्ण अर्थ, आपण पूजेसाठी नारळ का ठेवतो, फळं का ठेवतो, त्या प्रत्येक गोष्टीचा लहान लहान अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्हाला काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक तुम्ही बघा, ऐका, लहान मुलांना दाखवा आणि पूजा का केली जाते, प्राणप्रतिष्ठेचं महत्त्व काय आणि त्यामुळे काय प्रभाव पडतो हे सगळ्यांनी तुम्ही ऐकायचं आहे आणि पाहायचं सुद्धा आहे आणि त्यानुसार आपण आपल्या घरी प्राणप्रतिष्ठा करू शकता. चल आपण सुरुवात करूया. आपण विडे मांडलेले आहे, ते विड्या कशा पद्धतीने मांडले जातात बघा. गणपती बाप्पांची मूर्ती आपण ठेवलेली असते. गणपती बाप्पांच्या समोर पहिल्यांदा 5 विडे मांडावे होतो. त्या दृष्टीने आपण विड्याचं पान सुद्धा हे जोडीने घ्या आणि रिद्धी सिद्धीच्या मार्फत ही एक आपल्यापर्यंत पोचलेली भावना देखील आहे. तर त्यामुळे आपण दिव्याची वात ही जोडीने असावी, जोडलेली असावी आणि ती त्याच्यामध्ये ठेवावी. तसंच विड्याचं पान हे 2 असावं. अगरबत्ती आपण लावतो तेव्हा त्या 2 असाव्यात. त्या दृष्टीने त्या अगरबत्ती आपण लावायच्या असतात आणि त्या पद्धतीने पूजा आपली पुढे सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पांचे 5 विडे मांडलेले असतात. त्या 5 विड्यांवरती आपण 5 फळं पहिल्यांदा ठेवा. त्या विड्यावरती 1 रुपयाचं नाणं, अशा पद्धतीने प्रत्येक विड्यावरती आपण हिरण्यवर्ण म्हणजे आपण जो धातू देवाला अर्पण करत असतो, म्हणजे जे पैसे आपण ठेवतो सुट्टे, ते हिरण्यवर्ण संस्कृतमध्ये म्हणतात आणि ते त्या पद्धतीने देवांना अर्पण करा. त्यानंतर सुपारी, पुगीफल म्हणजे आपण लहान ठेवलेलं फळ, जे पुगीफल आपण देवाला अर्पण करतो त्या हिरण्यवर्णावरती पुगीफल ठेवा, म्हणजे सुपारी ठेवा आणि त्यावरती आपण जी 5 फळं आणलेली असेल त्याची मांडणी करून घ्यायची. त्या बाजूला एक गणपती बाप्पांना आवडीचा नैवेद्य म्हणजे गुळ आणि खोबरं हा तिथे अर्पण करा. तो गणपती बाप्पांना अतिप्रिय आहे म्हणून त्याचा नैवेद्य आपण देवांना दाखवत असतो आणि तो तिथे ठेवून द्यायचा. त्याचा मी अर्थ तुम्हाला पुढे पूजन चालू असताना तो नैवेद्य गणपती बाप्पांना का आवडतो तर ते मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर 2 नारळ घ्यायचे आहेत. त्याच जे विडे आपण जसे मांडलेत फळांसाठी तसेच नारळांसाठी सुद्धा आपण विडे मांडा. त्या विड्यावरती 1 रुपयाचं नाणं आणि पुगीफल म्हणजे सुपारी अशा पद्धतीने ठेवून द्या आणि तो नारळ, त्याची शेंडी जी असते ती देवाकडे अर्पण करा, म्हणजे त्याचा उभा जो भाग आहे हा देवाकडे अर्पण करा आणि तो नारळ तिथे ठेवून द्या. तो नारळ आपण घरातील कुलदेवता, ग्रामदेवता या वतीने आपण मांडलेला असतो, त्यांचं स्मरण करतो, प्रार्थना करतो आणि त्यासाठी तो आपण नारळ तिथे काढायचे आहे. त्याबरोबर ती दिवा खूप महत्वाचा आहे. अग्नी नारायणाचं पूजन आपण यामध्ये करत असतो. त्या अग्नीमुळे या पूजेमध्ये तेज निर्माण होतं आणि त्या तेजमुळे निर्माण झाल्यामुळे नकारात्मकता नष्ट होत असते, म्हणून दिवा आपण देवाजवळ लावतो, अग्नीचं पूजन करतो. ठेवलेले आहेत विडे. त्यानंतर आपण इकडे हा कलश मांडलेला आहे, मंगल कलश आहे. हा गंगेचं प्रतीक आहे आणि त्या कलशाची आपण पूजा प्रत्येक हिंदू धर्मामध्ये, शास्त्रामध्ये आपल्या पूजेमध्ये करत असतो. म्हणून हा कलश ठेवलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या 7 नद्यांचं आपण पाणी ठेवत असतो आणि त्या पाण्याचं पूजन करत असतो. मग आपल्याकडे त्या 7 नद्यांचा अभाव असल्यामुळे आपण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याची पूजा करून त्या मंत्र उपचारासहित ते पाणी पवित्र करण्याचा आपण इथे प्रयत्न करत असतो. म्हणून तो मंगल कलश, त्याचं आपण पूजन करावं. त्याला कलश स्थापना म्हणतात, पुण्यावचन. त्यानंतर गणपती बाप्पांची एक मोठी मूर्ती ठेवलेली आहे आणि एक लहान मूर्ती आपण इथे ठेवलेली आहे. त्याच विड्यावरती आपण गणपती बाप्पांची विड्यावरती मूर्ती ठेवून द्या. जसं आपली मोठी जी मूर्ती असते ती शाडूची असल्यामुळे, मातीची असल्यामुळे पंचामृताचा आपल्याला अभिषेक करता येत नाही, म्हणून आपण एक लहान मूर्ती आपण आपल्या जी घरामध्ये असते, देवाऱ्यामध्ये असते, ती इथे विराजमान करायची आणि त्या मूर्तीचे उपचार आपण लहान मूर्तीवरती करायचे आणि मोरच्या मूर्तीवरती आपण प्राण प्रतिष्ठा करायची. तर अशा पद्धतीने हे मांडणी असते, ही सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि त्या मांडणीनंतर आपण आता पुढे पूजा कशा पद्धतीने करणार आहोत ते तुम्हाला मी सांगतो. यजमान आपण पुढे यायचं आहे. पूजेचा आपल्याला अधिकार प्राप्त करून घ्यायचा आहे. आपल्याला गंध टिळक केल्यानंतर आपण पुढे पूजेला सुरुवात करायची. चंदन गंधाचा टिळा आपण आपल्या मस्तकी लावायचा आहे.
या गंध टिळकामुळे आपल्याला पूजेचा अधिकार मिळत असतो आणि हिंदू धर्मामध्ये आपल्या मस्तकामध्ये गंध लावल्यामुळे आपलं मस्तक शांत थंड असतं. श्रीमन महागणाधिपते नमो नमः. ओम कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थळे कौस्तुभं नासाग्रे नवभौतिकं करतले वेणुकरे कंकणा सर्वांगे हरिचंदनासु ललितं कंठे झमुक्तावले गोपस्त्रीं परिवेष्टति विजयते गोपाल चूडामणि. श्रीमन महागणाधिपते नमो नमः. यजमान तिलकम गंधो विलेपनार्थे चंदन तिलकम. आपण हात जोडायचा आहे, गणपती बाप्पांची प्रार्थना मनामध्ये करायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारणा गगन सदृशं मेघवर्णं शुभांगम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिरहिण्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं नमस्तुते. ओम वासुदेवाय विद्महे नारायणाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. आपण प्रार्थना केल्यानंतर आपल्याला अचम्य करायचं आहे. आचमन म्हणजे आपण वाणी शुद्ध करण्यासाठी केलेले प्राशन. आता बऱ्याच वेळेला गुरुजी तुम्हाला सांगत असतात आचमन करा. मग तुम्ही गणेश पूजामध्ये करा, वास्तुशांतीमध्ये किंवा ग्रहशांतीमध्ये करा किंवा कोणत्याही पूजेमध्ये श्राद्धामध्ये सुद्धा गुरुजी आपल्याला पाणी प्राशन करायला सांगतात, म्हणजे पिण्यासाठी सांगतात. तर त्याचा आपल्याला अर्थ माहिती असतो का? तर नाही. तर त्याचा अर्थ आपण कधी विचारायलाही लागत नाही. गुरुजी सांगतायत म्हणून आपण करतो आणि आपल्या पद्धतीने त्यांच्यानुसार सांगतायत त्या पद्धतीने आपण पूजा चालू ठेवतो. तर त्याचा अर्थ असा होतो की वाणी शुद्ध करण्यासाठी, अंतर आत्मा पवित्र करण्यासाठी आपल्याला पाणी प्राशन करायचं असतं. आपण 3 वेळा पाणी प्राशन करतो. ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. भगवान विष्णूंची 3 नावं आहेत. या भगवान विष्णूंच्या 3 नावाने आपण पाणी प्राशन करतो. त्यामुळे आपली वाणी शुद्ध होते, आपलं मन पवित्र होतं, अंतर आत्मा शुद्ध राहतो आणि आपले विचार सुद्धा पवित्र राहतात. या दृष्टीने आपण पूजेमध्ये 3 वेळा पाणी प्राशन करत असतो. तर त्या पद्धतीने आपल्याला 3 वेळा पाणी प्राशन करायचं आहे. एकदा खाली सोडून द्यायचं. ओम प्राणायाय नमो नमः. आता 3 वेळा पाणी प्राशन करायचं म्हणजे प्यायचं आहे. ओम द्विर अचम्य हरिम केशवायणाय नमः. द्विर अचम्य हरिम नारायणाय नमः. द्विर अचम्य हरिम माधवायणाय नमः. आपण पुन्हा एकदा गोविंदा म्हणल्यावरती सोडून द्या. गोविंदायणाय नमो नमः. गोविंदाय नमः असं म्हणून आपण पाणी सोडून देतो. ह्यामुळे काय होतं की आपण आपल्याकडून काही नकळत चुका घडल्या असतील, त्याचबरोबर ती आपल्या मुखातून कोणाला अपशब्द गेला असेल सकाळपासून उठल्यानंतर किंवा झोपेपर्यंत कोणाच्या काही मनाला लागला असेल, तर या पूजेच्या दरम्यान मी ती माझी चूक या ठिकाणी सोडून देतो. म्हणजे
माझ्याकडून जी काही नकळत चुका झाल्या त्या मी पूजेच्या दरम्यान सोडून देतो आणि माझ्या शांत चित्ताने शुद्ध मनाने या पूजेला मी सुरुवात करतो. हा अचम्याचा भाग आहे शुद्धीकरणाचा, याला अंतरशुद्धीकरण असं म्हणतात. आता तुम्हाला भगवान विष्णूंच्या नावाचा स्मरण करायचं आहे. मी जसं त्यांचं स्मरण नाव घेणार आहे तर त्यानुसार आपण त्यांचं स्मरण करायचं. हात जोडायचा आणि मनामध्ये विष्णवे नमः स्मरण करायचं. ओम विष्णवे नमो नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनायनाय नमः, श्रीधरायणाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, वासुदेवाय नमः, संकर्षणाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, ध्योक्षजाय नमः, नरसिंहाय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, अच्युताय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय परमात्मने नमो नमः. आपण यामध्ये अक्षता सोडून द्यायच्या आहेत. 2 वेळेस पाणी सोडून द्यायचं आहे. ओम हस्त प्रक्षल्या मुख प्रक्षल्या सावर धूपम सागर धूप. जसं अंतरशुद्धीकरण आपण पाणी प्राशन करून करतो तसंच बाह्य शुद्धीकरण आपल्याला करायचं आहे. ते फुल पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये बुडवायचं आहे. आपल्या दोन्ही डोळ्यांना ते लावायचं आहे. नेत्र, त्याच्यानंतर मस्तकी लावायचं आहे. आपल्या केसांना मागे लावायचं आहे. शिशिष्ट म्हणजे शेंडी, शिक म्हणजे मस्तक, हृदयाला लावायचं आहे. हृदयाय नमो नमः. ओम नेत्रोदिक स्पर्शाय नमो नमः, ओम शिखाय नमो नमः, शिशिष्टाय नमः, हृदयाय नमो नमः. आपल्या अंगावर कपड्यावर पाणी शिंपडायचं. शरीर पवित्रता पूर्वक अभिसिद्ध्यार्थे वस्त्र पवित्रताम कर्मणाम करिष्ये, मनामध्ये सोडून द्यायचं. हात जोडून राहायचं आहे. गायत्री मंत्र आपल्याला येत असेल तर गायत्री मंत्राचं आपण मनामध्ये स्मरण करायचं आहे किंवा भगवान विष्णूंचं स्मरण करायचं. ओम प्रणवस्यं परब्रह्मा ऋषी परमात्मा देवता देवे गायत्री छंदा प्राणायामं विनियोग. ओम भवम ओम महम ओम जनन ओम तपम ओम स्वहम ओम तदसवितं वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयार्थं आपो ज्योतिरसामृत ब्रह्मा भूर्भुवः स्वरूप. घरातील कुलदेवतांचं स्मरण करायचं आहे हात जोडून. आपल्या घरावरती आणि आपल्यावरती जर कोणाची कृपादृष्टी असेल सर्वात प्रथम तर आपल्या घरातील कुलदेवता श्री खंडेराया आणि कुलस्वामिनी एकविरा माता, तसंच कोणाशी आराध्य देवता बोलल्यानंतर श्री खंडोबा असतो. त्याचबरोबर ती काही जणांचा तुळजा भवानी माता असते, कोणाची सप्तशृंगी माता असते, कोणाचा ज्योतिबा असतो, कोणाचा कोणत्याही अवतारामध्ये आपण त्यांचं कुलदेवतेचं स्मरण करतो. पण जरी कोणते अवतार असले तरी ते भगवान शंकराचाच अवतार आहे आणि कुलस्वामिनी ही लक्ष्मी मातेचाच अवतार आहे. तर अशा पद्धतीने आपण त्यांचं स्मरण आपण करतो. त्यामुळे हात जोडून राहायचं आहे. श्रीमन महागणाधिपते नमो नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमो नमः. ओम जागेवलाभ्यो नमो नमः. ओम सर्वेभ्य देवोभ्य नमः. ओम सर्वेभ्य ब्राह्मणोभ्य नमो नमः. ओम अदिति नवग्रह देवताय नमः. ओम उमा महेश्वराय नमः. ओम लक्ष्मी नारायणाय नमः. ओम मातृपितृभ्यो नमो नमः. ओम सर्व देवता प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. आता आपल्याला त्यानंतर संकल्प करायचा आहे. संकल्पामुळे काय होतं की संकल्प खूप महत्वाचा आहे आणि बऱ्याच जणांना तर संकल्पाचा अर्थही माहिती नसतो. आता जसा पूजेमध्ये आपण एखादी कुठलीही पूजा चालू करतो तर ती संकल्पाशिवाय आपल्याला करता येत नाही किंवा त्या संकल्पामुळे त्यामध्ये पूजेमध्ये देवत्व निर्माण होत नाही, प्राण अर्पण होत नाही. 2025 म्हणजे 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश प्राण प्रतिष्ठा आहे. भाद्रपद मासेमध्ये जेव्हा गणेश बाप्पांचं विराजमान आपल्या घरामध्ये होतं तर त्या दिवशी हा संकल्प आपल्याला लागू आहे, करू शकता आपण. त्यामध्ये कोणताही बदल नाही करायचा आहे. त्या दिवसाचं जे नक्षत्र आहे त्याचा जो योग आहे आणि भाद्रपद मासे शुक्ल पक्ष आणि चतुर्थी तिथीवरती तुम्ही पूजन करताय तर हा 2025 साठी आपल्याला योग्य आहे, उपयुक्त आहे संकल्प. तर आपण संकल्प करत असताना असा हात ठेवायचा आहे आणि कोणतंही स्मरण मनामध्ये करायचं नाही.
श्रीमतं भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतं वाराहं कल्पे वैवस्वन्तरं कलियुगं प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बोद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावरया शालिवाहन शके 1947 विश्वावसुनाम संवत्सर भाद्रपद मासे शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी चित्रा नक्षत्र शुभ योग भद्रा योग करणार्थे अलंकृत्यार्थे बुधवार वासरे आचार्याद्वारा ब्राह्मणाद्वारा यजमान सर्व उपचारार्थे. आता यजमान म्हटल्यानंतर आपण जे यजमान आहेत म्हणजे जे पूजा करतायत त्यांनी स्वतःचं नाव घ्यायचं असतं मनामध्ये. आता माझ्यासमोर आमचे यजमान पारस कोळी आहेत, तसं पारस कोळींचं मी नाव घेणार. तसंच आपण जेव्हा पूजा करताय तेव्हा आपण स्वतःचं नाव घ्यायचं आणि संकल्प परिपूर्ण करायचा. यजमान सर्व उपचारार्थे कुमार पारस कोळी यजमान पवित्र वानस्य पूर्वक श्री गणेश प्राण प्रतिष्ठा भाद्रपद मासे शुक्ल पक्ष चतुर्थी तिथ्यार्थे प्राण प्रतिष्ठा संकल्प ब्राह्मणाद्वारा आचार्याद्वारा संकल्प पूर्वक कर्म करिष्ये शुभ पुण्य तिथो. आता मागे बोलायचंय आपण. ममः आत्मनः श्रुती स्मृती पुराणयुक्त फलः प्राप्त्यार्थ अस्माक सह कुटुंब सह परिवार क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य धनसंपदा यश प्राप्त्यार्थ सकल पीडा नित्य वर्ष पूजन श्री गणेश प्राण प्रतिष्ठा भाद्रपद मासे शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी चित्रा नक्षत्र भद्रा योग शुभ योग बुधवार वासरे ब्राह्मणाद्वारा आचार्याद्वारा गणेश प्राण प्रतिष्ठा संकल्प कर्म करिष्ये. श्रीमन महागणाधिपते नमो नमः. निर्भीघ्नमस्तु. ओम अस्तुशस्तु कल्याणम अस्तुशस्तु कल्याणम अस्तुशस्तु कल्याणम. ओम आयुष्यमध्ये स्वस्ती आयुष्यमध्ये स्वस्ती आयुष्यमध्ये स्वस्ती. आता संकल्प समजून घ्या. आता जे माझ्या मागे तुम्ही म्हटलात ममः म्हणजे काय होतं की बऱ्याच जणांना त्याचा अर्थ माहित नाही. ममः म्हणजे संस्कृतमध्ये मी स्वतः होतो. मी या पूजेला बसलेलो आहे. त्यानंतर माझी जी पूजा चाललेली आहे ही ब्राह्मणाच्या द्वारा चाललेली आहे. माझ्या ह्या पूजेमध्ये कुठलंही विघ्न येऊ नये, त्याचबरोबर ती कुठले क्लेश राहू देऊ नये. शांततापूर्वक शास्त्रशुद्ध पूजा ही आमची पार पडावी. आम्हाला ह्या पूजेमधून फलप्राप्ती व्हावी. त्याचबरोबर ती गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आपण भाद्रपद मासे शुक्ल पक्ष 15 दिवस शुक्ल पक्ष आणि 15 दिवस कृष्ण पक्ष आहे. या शुक्ल पक्षामधील 4था दिवस आहे म्हणजे चतुर्थी आहे. या चतुर्थीवरती गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर त्यांची आपण संकल्पपूर्वक प्राण प्रतिष्ठा करतोय. तर मला कुठलाही प्रकारचा दोष नसावा, माझं आरोग्य चांगलं असावं, मला या घरामध्ये माझ्या वास्तूमध्ये त्याचबरोबर आमच्या कामामध्ये मला यश प्राप्त समृद्धी प्राप्त व्हावी. माझ्या घरामधील कुठल्याही प्रकारच्या बाधा असतील, कोणी कुठल्याही प्रकारचे क्लेश निर्माण केले असतील ते दूर व्हावे. तुमच्या आगमनाने आमच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान प्राप्त व्हावं. शिक्षण नोकरी व्यवसायामध्ये तुमची कृपादृष्टी असावी. कुठलंही आम्हाला त्याच्यामध्ये अरिष्ट येऊ नये. आणि त्यानिमित्त आम्ही जी पूजा करतोय आपली दरवर्षीप्रमाणे म्हणजे नित्य वर्षाप्रमाणे आपण जी पूजा करतोय ती शास्त्रशुद्ध ब्राह्मणाच्या द्वारा पूजा करतोय. तर ती निर्विघ्नपणे पार पडावी आणि आम्ही जे पूजन करतोय ते आपल्यापर्यंत पोहोचावं आणि आपला अखंड आशीर्वाद आपल्यावरती असावा. या दृष्टीने आपण संकल्प इथे केला आणि देवाजवळ अर्पण केला. आता भाद्रपद मासे म्हणजे भाद्रपद महिना आहे, शुक्ल पक्ष आहे आणि शुक्ल पक्षावरती विश्वावसु नाम संवत्सर म्हणजे आता जे वर्ष आपलं जे चालू आहे मराठी वर्ष, हे वर्ष आपलं काय चालू आहे तर शालिवान शके 1947 आणि इंग्लिश वर्ष काय चालू आहे तर 2025 आणि विक्रम संवत आहे 2080. तर हे काय आहे तर शालिवान नावाचा आपल्या भूमीमध्ये राजा होऊन गेला. त्याच्या कारकिर्दीची राजवट जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून त्यांनी आपलं वर्ष हे सुरुवात केली 78-79 साली. 1978-1980 नाही, 78 आणि 79 साली फक्त.
तर तेव्हापासून आपलं वर्ष चालत आलेलं आहे. मग तेव्हा आतापर्यंत त्याचे काय झालेले आहे, तर ते पूर्ण वर्ष आहे 1947. म्हणजे आपलं वर्ष चालू आहे 1947. इंग्लिश वर्ष चालू आहे 2025. वरती विश्वावसु नाम संवत्सर, म्हणजे हे जे वर्ष चालू आहे या वर्षाला काहीतरी नाव असतं. तो नावाचा उल्लेख सुद्धा या संकल्पामध्ये घ्यायचा असतो. आणि त्या पद्धतीने संकल्प करून आपण देवांना आवाहन केलं, आगमन करून घेतलं आणि आता इथून पुढे आपण पूजेला, गणपती बाप्पांच्या प्राण प्रतिष्ठेला आणि अभिषेकाला सुरुवात आपण करायची आहे. आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करून अभिषेक स्नान करायचं आहे आणि त्यानंतर त्यांची स्थापना करणार आहे. आता मुख्य पूजेला आपण वळायचं आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना स्नान घातलं जातं, अभिषेक केला जातो, दही, दूध, मध आणि साखर. मी आता आपल्याला फुलं देतोय, ते फुलं घ्यायची आहेत आणि फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या तामणामध्ये मध्यभागी ठेवायच्या आहेत. मध्यभागी ठेवल्यानंतर थोड्याशा अक्षता त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत. श्रीमन महागणाधिपते नमो नमः. गणपती प्रियपूर्वक आसन ग्रहणार्थी सिद्धार्थे पूर्वक रक्त पुष्पद्रव्याणी अर्पणम अक्षता पूर्वकम कर्मणा करिष्ये. गणपती बाप्पांच्या लहान मूर्तीवरती अक्षता सोडून द्यायच्या. श्री गणेशाय नमो नमः. आवाहन प्रत्यादम पूर्वक अक्षता समर्पयामी. गणपती बाप्पांची मूर्ती आपण उचलायची आहे आणि आपण तामनामध्ये गणपती बाप्पांना विराजमान करून घ्यायचं आहे फुलांवरती. चला. श्री गणेशाय नमो नमः. नमस्कार प्रत्यार्थम पूर्वक आसनम ग्रहण कर्मणाक्ष नमस्कार अर्थे नमस्कारम करोमि. आपल्याजवळ हे भांड आहे, ह्याला पळी पंचपात्र म्हणतात. त्यामधून आपण जल अर्पण करायचं आहे. याच्यामध्ये पंचामृत आहे, त्यामध्ये दही, दूध, मध, साखर आणि तूप, हे पद्धतीने 5 पदार्थ याच्यामध्ये मिश्रण केलेलं पंचामृत आहे. हे स्नान आपल्याला आता गणपती बाप्पांना घालायचं आहे. गणपती बाप्पांना आपण पळीने उचलायचं पाणी, हातावरती पाणी घ्यायचं नाही, पळीचा वापर करायचा. उजव्या हातामध्ये पळी घ्या, गणपती बाप्पांना पाणी अर्पण करायचं आणि मनामध्ये श्री गणेशाय नमः म्हणत राहायचं आहे. मी बोलत असताना अथर्वशीर्ष आपण स्तोत्र मंत्र घेत आहे. ते स्तोत्र मंत्र घेत असताना आपण जल अर्पण करायचं आहे 2 वेळा. 2 वेळा जल अर्पण झाल्यानंतर मी बोलेपर्यंत आपण हा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. चला. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे दैव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री महागणाधिपते नमः. पयस्नानं समर्पयामि, दधी स्नानं समर्पयामि, घृतस्नानं समर्पयामि, शर्करा स्नानं समर्पयामि, मधुस्नानं समर्पयामि, पंचामृत पवित्र स्नानं, त्रिशुद्धोरिक स्नानं समर्पयामि. एक पळी शुद्ध पाणी घालायचं. श्री गणेशाय नमो नमः. ओम शुद्धोरिक स्नानं समर्पयामि. महागणाधिपते देवताय नमः. मंत्र पुष्पद्रव्याणि अर्पणं महागणाधिपते देवताय नमो नमः. मी बोलत असताना आपण घालायचं आहे थोडं थोडं गणपती बाप्पांचं स्मरण करत राहायचं. ओम भद्रं कर्णे भीमशृणुयामं देवहां भद्रं प्रकुशमाक्षं वीर्यजन्त्रः स्थिरे रंगे तुष्टं वासं शं नो भीम. ओम वैषमं देवहितं यदायु. ओम स्वस्तेन इंद्रो वृद्धश्रवः स्वस्तेन पूषा विश्ववेदाः स्वस्तेन स्तारिष्ठो अरिष्टनेमिः स्वस्तेनो बृहस्पतिर्धातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये त्वमेवं प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेवं केवलं कर्तासि त्वमेवं केवलं हर्तासि त्वमेवं केवलं दर्तासि त्वमेव सर्वकल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमामम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवनुचानुमं शिष्यम् अवं पश्चाणतात्यम् अवपुरस्तादाता अवुत्तरार्थात् दक्षिणार्थात् ऊर्ध्वार्थात्
सर्वतो महापाही पाही समम तात. हे मध घ्यायचं आहे त्यामध्ये, पडीमध्ये घ्या, पडीमध्ये. त्वं वाङ्मयस्व चिन्मया त्वम् आनन्दम ब्रह्मया त्वं सच्चिदानन्द द्वितीयोऽसि प्रत्यक्षं ब्रह्मासि ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्त्वं जायते सर्वं जगदिदं त्वया प्रत्येति सर्वं जगदिदं त्वया लयमेषति. अर्पण करायचं. त्वं भूमिरापणो नलो नीलो नमः त्वं चक्रवारी वाक्यपदानि त्वं गुणत्रयातीतः कालत्रयातीतः देहं त्रयातीतः शक्तित्रयात्मकः योगिनो ध्यायान्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं चंद्रमा त्वं ब्रह्मा भूर्भुवः स्वरूपं. गणान्धिं पुर्यमुच्चार्य वणान्धिं तदनन्तरम् अनुस्वार परधे एन तुलसीता तारेण एतत्वम् अनुस्वरूपं. गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपं बिन्दुत्रयातृष्वन्तरूपं नादं संधान सैषा संधि गणेश विद्या गणकरुषे निश्रुतं गायत्री छंदः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. जल अर्पण करत राहायचं. एकदन्तं चतुर्हस्तं पाषणं पूषणं धारिणं रदजं वरदहस्तिर्बिभ्राण मुषकधुजनं रकतपुष्पे सुपूजितं. सृष्टाढ्यं प्रकृतये नित्यजं योगी योगिनावरं. नमो रातपतये नमो गणपतये नमो प्रमतपतये नमस्ते अस्तु लंबोदराय शूर्पकर्णाय शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. गणपती बाप्पांना आपण आता पय म्हणजे दूध, दधी म्हणजे दही, मधु म्हणजे मध, शर्करा म्हणजे साखर आणि घृत म्हणजे तूप, या 5 पदार्थांचं आपण स्नान घेतलं. ह्या 5 पदार्थांना आपण पंचामृत म्हणतो एकत्र मिश्रित केल्यानंतर. त्यानंतर आपण गंध स्नान घेतलं, मांगिलिक स्नान घेतलं आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांना आपण स्वच्छ आपण त्यांचं शरीर करायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मी आपल्याकडे पाणी सोडतो, आपण गणपती बाप्पांची मूर्ती उचला. ओम गणानात्वा इति मंत्रस्यं गणपतिं देवता जगति जन्दम कविं कवीनाम ज्येष्ठज्ञा ब्रह्मणा ब्रह्मणास्पदं श्रीमन् महागणाधिपति देवताय नमो नमः. आता गणपती बाप्पांना पण छान असं वस्त्र आहे, रक्तवस्त्र. रक्तवस्त्र म्हणजे लाल वस्त्र आहे. या वस्त्राला आपण पुसून घ्यायचं आहे. श्री महागणाधिपते नमो नमः. वस्त्र उपचारार्थे पवित्रवानस्य पूर्वक महागणाधिपति देवताय नमो नमः. वस्त्र उपचाराध्यम कर्मणा कृषी सुप्रतिष्ठित संतो. आता उजव्या हातामध्ये आपल्या डाव्या हातामध्ये आपण गणपती बाप्पांना घ्यायचं आहे, तळ हातावरती. उजव्या हाताने आपण गंधाचा टिळा लावून घ्या गणपती बाप्पांना. श्री गणेशाय नमो नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. हळद कुंकवाचा टिळक करून घ्या. हरिद्रा कुंकुम द्रव्याणी सौभाग्य द्रव्य तिलकम समर्पयामी. श्री गणेशाय नमो नमः. यज्ञोपवीत गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. ओम यज्ञोपवीतम पवित्रम वस्त्रम उपचारार्थे धारणम पवित्र कर्मणाम करिष्ये महागणाधिपति देवताय नमो नमः. वस्त्र उपचारार्थे पवित्रवानस्य पूर्वक यज्ञोपवीत अर्पणम. आसन ग्रहणार्थे पूर्वक आसन ग्रहण स्थापनाम कर्मणा करिष्ये अलंकृत्यार्थ देवताय नमो नमः. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पांना विविध प्रकारचे फुलं अर्पण करा. पुष्पं द्रव्याणि अर्पणं विविध पुष्पं मालत्यां दिनीं सुगंधिनी मंत्र पुष्पाणि द्रव्याणि मलायतल संभूतं पूर्वक पुष्पं द्रव्याणि अर्पणं मंत्र पुष्प द्रव्य अर्पणं स्थापना कर्मणा करिष्ये सुप्रतिष्ठित संतो. गणपती द्रव्याणि विसिद्ध्यार्थे देवताय नमो नमः. गणपती प्रिय कांडात कांडा दुर्वांकुर अर्पणं स्थापना कर्मणा करिष्ये. श्री गणेशाय नमः. गणपती प्रिय पूर्वक दुर्वांकुर द्रव्याणी स्थापना अलंकृत्यार्थे स्थापना कर्मणा करिष्ये महागणाधिपति देवताय नमः. हातामध्ये अक्षता घ्यायच्यात. गणपती बाप्पांची मनामध्ये प्रार्थना करायची. श्री गणेश देवताय प्रीत्यार्थम पूर्वक सकल पूर्णार्थें प्रार्थनां कर्मणा करिष्ये सुप्रतिष्ठित संतो. देह अलंकृत्यार्थे देवताय नमो नमः. ओम महागणाधिपते देवता प्रार्थना पूर्वक विविध पुष्पम द्रव्यानि अर्पणं पूर्वक यज्ञ पवित्र द्रव्यानि अर्पणं पूर्वक पूजनम अक्षता अर्पणं कर्मणा करिष्ये मांगलिक द्रव्य पूर्वक अर्ध्यम द्रव्यानि अर्ध्यम अक्षतां समर्पयामि. त्यानंतर गणपती बाप्पांना अगरबत्तीने वाळून घ्यायचं आहे. ओम अगमार्तुतो देवानागमनातुतो रक्षसां पूर्वे घंटतत्रं दत्ता दिक्फलं देवताय नमः. घंटानाद पूर्वक दीपम दर्शयामि. या दिव्याने वाळून घ्यायचं आहे.
धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि धूपं दर्शयामि श्री गणेशाय नमो नमः दीपधूपं द्रव्याणि अर्पणम. दोन्ही दिव्यांकडे दोन फुलं ठेवून द्यायची आहेत. गंधमाल्यानि पूर्वक मालत्यापूर्वक विविध पुष्पं द्रव्याणि अर्पणम. गंध पुष्पद्रव्याणि मालत्यादीनि हरिद्रा कुंकुमद्रव्यपूर्वक पुष्पम अर्पणम. अग्नि नारायण देवता पूजनम करिष्ये. दोन्ही दिव्यांकडे ठेवून द्या. नवो अहनवं भवतीं केतुमानुषं भाग्यं देवेभ्यो नमो नमः दीपदेवताय नमो नमः. अलंकारार्थे पूजनम कर्मणा करिष्ये दीपदेवताय नमो नमः. अक्षता दिव्यांकडे सोडून द्या. ओम शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकारम काणीकुंडले मोतिहार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अग्नि नारायण देवतांना अग्नि देवता पूजनम कर्मणाम करिष्ये. त्यानंतर घरातील कुलदेवता आणि कुलस्वामिनीच्या वतीने आपण नारळ काढलेले आहेत. ग्रामदेवतेचं देखील आपण मनामध्ये स्मरण करायचं आहे. या दोन्ही नारळांवरती आपण पळीने एकदा पाणी सोडून द्यायचं. पळीने वापर करायचा, हातावरती घेऊ नका. घरातील देवांचं स्मरण करायचं मनामध्ये. तिथे नारळावरती पाणी सोडल्यानंतर आपण गंध हळद कुंकवाचा टिळा लावा आणि मी देतोय ते वहा अर्पण करा. ओम सुमुख छंदशं कपिलो गजकर्ण कलंबोद्रचा विकट विघ्ननाशो गणादीपं धूम्रकेतुर गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन द्वादशेतानि नामानि यः पठितं शृणुयादपि. विद्यारंभे विवाहे च निर्गमे संग्रमे तथा संग्रामे संकट चैवणं जायते. शुक्लांबरं धरं देव शशिर्वज्ञा नमो न विघ्नोपशान्तये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकारयायुषाण स्थितेषा मंगलम एषा भगवान. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजं मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि. तदेव लग्ना सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते तेजस्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां कार्य गुरुर्बाणो ब्रह्मा विष्णु महेश्वरा. ओम प्रणम्यं पूर्वक भुवनेश्वर सरस्वती पूर्व प्रणम्यं पूर्वक अक्षदा द्रव्याणि अर्धे श्री खंडेराय कुलदेवताय नमः. एकवीरा माता कुलस्वामी नमः. तुळजा भवानी माते नमो नमः. ओम गावदेवी माता ग्रामदेवताय नमः. प्रभु रामचंद्र स्थान देवताय नमो नमः. ओम उमा महेश्वराय नमो नमः. प्रार्थना पूर्वक अक्षदार्पणम नमस्कार अर्थे नमस्कारम करोमि. त्यानंतर आपण आता पुढे या घंटीला गंधाचा टिळा लावून घ्यायचा आणि घंटी आपल्या हातामध्ये घेऊन वाजवायची आहे. फक्त गंध टिळक करा. घंटी आहे. घंटीचा आवाज आपण वाजवल्यामुळे केल्यामुळे या पूजेमध्ये प्रसन्नता येते आणि आपली एकाग्रता या पूजेमध्ये लागत असते. म्हणून घंटीचा नाद करायचा आहे. ओम अगमार्तु तु देवानागमनातु तु रक्षसां प्रभे घंटत्रं देवता दिग्वालं देवताय नमः. घंटी वाजवल्यामुळे आगमन देवांचं होत असतं आणि जे रक्षक असतात, राक्षस वृत्ती असते, ती या पूजेमधून किंवा या वास्तूमधून दूर होत असते. म्हणून अगमार्तु तु देवाना गमनार्तु तु रक्षसां अशा पद्धतीने त्याचा स्तोत्र उपचार करून घंटीचा नाद करायचा आणि तो नाद देवांना प्रसन्न करत असतो. म्हणून घंटी आपण पूजेमध्ये वाजवावी. त्या घंटी देखील आपण जवळ एक फूल ठेवावं. घंटीचा आवाज आपल्याला पकडता येत नाही, म्हणून ज्या धातूमुळे जी घंटी वाजते त्या नादाचं पूजन आपण त्या धातूवरती करतो आणि त्यांना प्रार्थनापूर्वक नमस्कार करतो. नाद पवित्रम पवित्र सिद्धार्थे पूर्वक घंटा देवता पूजनम कर्मणा कर्ष सुप्रतिष्ठित संतो. आपण जवळ यायचं यजमान. या कलशाला हात लावून घ्यायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा. कलश वरुणाय नमो नमः. कलश पूजनम कर्मणा प्रारंभते. मनामध्ये कलशाय नमः किंवा विष्णवे नमः स्मरण करायचं आहे. कलश देवताय नमो नमः. सिद्धार्थे पूर्वक कलश पूजनम कर्म प्रारंभते. कलश देवताभ्यो नमो नमः. ओम पुण्यावचनम पूर्वक गंगा स्थापना पूजनम करिष्ये. हात काढून घ्यायचा आहे.
त्या कलशाचा नारळ उचलायचा आहे. इकडे द्या. त्या कलशामध्ये आपण 2 पळी पाणी अर्पण करा. ओम कलशोपचारार्थे देवताय नमः. शुद्धो पवित्र स्नानम कर्मणा करिष्ये. कलश देवताय नमो नमः. सिद्धार्थे पूर्वक आपला या भूमीला आपल्या इथे इथे हात लावून घ्या असा. ओम भूमी देवतेचं स्मरण करायचं. ओम सर्व समाश्रया भूमिरम राहेण अनंतस्य धात्रियाताम नमामि इति भूमीन स्पृष्टत्वा. कलशोपचारार्थे देवताय नमः. एक हात कलशाला लावून घ्या. कलशस्य मुखे दोन्ही पण तिकडे कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाशित मुले तत्र ब्रह्मामध्ये मातृगणा कुक्षतु सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वे जंतुम यजुर्वेदम सामवेदम अथर्वणः अंगे च्वं सहिता अत्रम गायत्री सावित्री शांती पुष्टि तथा अयांतु देवपूजार्थम दुरितक्षयकारकः. हात काढून घ्या. गणपती त्या कलशामध्ये जल अर्पण करायचंय पुन्हा. ओम गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मितं सिनिधिं करू. हा कलश नारळ तिथे ठेवून द्या कलशावर. कलश उपचारार्थे पूर्ण पवित्र पवित्रम कर्मणा करिष्ये. कलशाय नमो नमः. विसिद्ध्यार्थे देवताय पूर्वक कलश उपचार बल माधाय पूर्वक पूजनम करिष्ये. कलशाला गंधाचा टिळा लावून घ्यायचे. 5 टिळे इथे लावून घ्या. मनामध्ये विष्णू भगवानांचं गंगेचं स्मरण करायचं आहे. कलश देवताय नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतम क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. त्या गंधावरती हळद कुंकवाचा टिळा लावा. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारण गगन सदृशं मेघवर्णं शुभांगम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विज्ञानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोक एकनाथं. नमस्तुते वासुदेवाय विद्महे नारायणाय धीमहि. नारळाला देखील लावून घ्या. गंधा हळद कुंकवाचा 1 टिळा लावा. ओम नारायणाय धीमहि तन्नो विष्णुं प्रचोदयात्. कलश पूजनं कर्मणां करिष्ये. कलशाय नमो नमः. पुष्पं द्रव्याणि अर्पणं पुष्पं अर्पणं विविध द्रव्याणि सिद्ध्यार्थे पूर्वक कलश उपचारार्थे पुष्पं समर्पयामि. ओम वरुणाय नमो नमः. कलशाय नमो नमः. ओम दुर्वांकुर द्रव्याणि सिद्ध्यार्थे पूर्वक बिल्विदलपत्र पूर्वक चाळके पत्र द्रव्याणि अर्पणं तुलसीपत्र सिद्ध्यार्थे पूर्वक अर्पणं कर्मणा करिष्ये. ओम महाविष्णवे नमो नमः. कलश देवताय नमः. आंब्याच्या पानांमध्ये ठेवून द्या. तेच फुल. तेच. ओम सर्व उपचारार्थे चाळके पत्र बिल्विदलपत्र दुर्वांकुर द्रव्याणि अर्पणं कलश उपचारार्थे देवताय नमः. कलशामध्ये वरतून अक्षता सोडून द्या. आवाहन पूर्वक अक्षता अर्पणम आसन पूर्वक अक्षता अर्पणम स्थापनम करिष्ये. कलश देवताय नमो नमः. सुप्रतिष्ठित संतो. ओम आंब्याच्या पानांना हात लावून घ्या. अश्वतू प्रभा पल्लभा पंचमंगा इति ख्याता सर्व कार्य शुभना इति पंचपल्लवान आम्रपल्लवान. हे हातामध्ये फुल घ्यायचा. 7 करायचा. ओम वक अनेनम कुतपुण्य पवंती वरुणाय प्रियंतामं सदाशिवा श्री वरुण देवताय नमः. कलशाय नमः. ओम कलश पूजनम चम कर्मणाक्षी बोलायचंय. मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव सर्व देवेभ्यो नमः. सर्व ब्राह्मणोभ्यो नमो नमः. ओम ततः अवनीकृतं जन्ममण्डलं कमलाकलशमञ्जली शिरसद्यं दक्षिणं सुवर्णं वर्णं कलशं अत्रं पूर्वक कमलपुष्पमलिमाधाय पुष्पम् अर्पणं. कलशाय नमो नमः. कमलपुष्पद्रव्याणि रक्तपुष्प अर्पणं. कलश देवता प्रार्थना पूर्वक नमस्कारं करिष्ये. कलश देवताय नमो नमः. हा कलश उचलायचा आहे आपल्या हातामध्ये आणि 3 वेळा आपल्या मस्तकाला लावायचा आहे. ओम दीर्घा नागा नद्यो गिर अस्त्रिवाणीं विष्णुपदानि चं तेनं पुण्यमायुरस्तु इति भवन्तु ब्रुवन्तु तेन पुण्यमायुरस्तु इति 3 कलश पूजनं चं कर्मणा करिष्ये. कलशाय नमः. वरुणाय नमो नमः. गंगा देवताय नमो नमः. त्यानंतर कलश पूजन झाल्यानंतर प्रत्येक फळाजवळ आपण एक फूल ठेवून द्यायचे. 5 फळं ठेवलेले आहेत. 5 फळांजवळ 5 फुलं आपण ठेवून द्या. विडा तांबूल्य पूजनम चम कर्मणा करिष्ये. विडा तांबूल्य पूजनम सिद्ध्यार्थे पूर्वक गंधमाल्यानि पूर्वक विडा पुगिफल द्रव्याणि तांबूल पूजनम चम कर्मणा करिष्ये. पुगिफल द्रव्याणि सिद्ध्यार्थे पूर्वक
ओम सिद्धार्थे पूर्वक पुगी फल पूजनम चम कर्मणाक्ष सुप्रतिष्ठित संतु गंधमाल्यानि हरिद्रा कुंकुमद्रव्याणि सौभाग्य द्रव्याणि पूर्वक पुष्पम अर्पणम कर्मणाम करिष्ये पुष्प अर्पणम. त्या फळांवरती हात ठेवायचा आहे. बोलायचं ओम ओम कलशवरुणाय देवताय नमः पुगी फल द्रव्याणि सिद्धार्थे पूर्वक प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा अपानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणेय स्वाहा. नैवेद्य पुगीफल द्रव्यानी अर्पणम. गणपती बाप्पांना जो गुळ खोबरा ठेवलेला आहे त्याच्यावर ही काडी ठेवायची आहे दुर्वांची. त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पांची वरती जी ठेवलेली मूर्ती आहे त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करून घ्यायची आहे. हा, गणपती बाप्पांना आता वरती जी मूर्ती आपण ठेवलेली आहे त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. त्या दुर्वा घ्यायच्या आहेत गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या, त्या पाण्यामध्ये बुडवायच्या आहेत. श्रीमन महागणाधिपती देवताय नमः गणपती प्रीत्यर्थम पूर्वक महागणाधिपती देवताय नमः. गणपती बाप्पांच्या दोन्ही चरणांना ते लावून घ्यायचं आहे दुर्वा. श्री गणेशाय नमो नमः चरण स्पर्शाय दोन्हीकडे लावायचं. ओम श्री गणेशाय नमो नमः चरण स्पर्शाय पूर्वक दोन्ही गुडघ्यांना लावायचं आहे गणपती बाप्पांच्या. श्रीमन महागणाधिपती देवताय नमः तेजोमय पूर्वक शरीर उत्पन्न संभविष्ये गणपती बाप्पांच्या नाभीला लावायचं आहे. गणपती बाप्पांच्या दोन्ही खांद्यांना लावून घ्यायचं आहे. चारी हातांना लावायचं आहे. ओम पुष्प द्रव्याने अभिसिद्धार्थे पूर्वक गणपती प्रिय दुर्वांकुर द्रव्याने पूर्वक शुद्धो पवित्राम करिष्ये. नोनी नेत्रांना लावून घ्यायचं आहे. नेत्रोदिका स्पर्शाहम नेत्रोदिका स्पर्शाहम. गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचं आहे. ओम शिखाय नमो नमः मस्तकावरती ठेवून द्यायचं आहे. श्री गणेशाय नमो नमः प्रार्थनापूर्वक दुर्वांकुर द्रव्याने अर्पणम करिष्ये. आता गणपती बाप्पांना आपण दुर्वांनी स्पर्श करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या दोन्ही चरणांना आणि मस्तकाला आपल्याला गंध चंदनाचा टिळक करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या गंधावरती हळद पिंजर लावून घ्यायचा आहे, म्हणजे हळद आणि कुंकवाचा टिळक करून घ्यायचा आहे. चला आपण सुरुवात. प्रणम्यम शिरसा देवम गौरीपुत्रं विनायकं भक्तामासु स्मरे नित्यं आयुकामार्थं सिद्धये. प्रथम वक्रतुण्डश्च एकदन्त द्वितीयकं तृतीय कृष्णपिङ्गाक्ष गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदर च पंचमं षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रचं दशमं विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजानन द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्यन्न पठेन् सः नचं भयं विघ्नं तस्य सर्वसिद्धेन करो प्रभु. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रांच मोक्षार्थे लभते गते. जपेतं गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फल लभेतं संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्रं संशया. अष्टभ्यो ब्राह्मणोभ्येष्व लिखित्वा समर्पयथ. इति श्री नारद पुराण संकटनाशन श्री गणपती स्तोत्र संपूर्णम. गणपती बाप्पांच्या डाव्या खांद्याकडून उजवीकडे घालायचं. श्री गणेशाय नमो नमः महागणाधिपती देवताय नमो नमः यज्ञ पवित्र अर्पणम कर्मणाम करिष्ये. वस्त्रधारण सिद्धार्थे पूर्वक ओम यज्ञ पवित्र अर्पणम कर्मणा करिष्ये. महागणाधिपती देवताय नमः पवित्र अर्पणम यज्ञ पवित्र अर्पणम. श्रीमन महागणाधिपती देवताय नमः सकल पूर्णार्थे सिद्धार्थे पूर्वक देह अलंकृत्यार्थे देवताय नमः सुप्रतिष्ठित संतो विविध द्रव्यानि पुष्पम अर्पणम पुष्पहार द्रव्यानि सिद्धार्थे पूर्वक अर्पणम कर्मणाम करिष्ये. ओम सर्व देवता गंधर्व अभिसिद्धार्थे महागणाधिपते देवताय नमः पुष्पम अर्पणम विविध पुष्पम द्रव्यानि पुष्पहार द्रव्यानि अर्पणम स्थापनाम करिष्ये. श्री गणेश देवता प्रार्थनार्थम कर्मणाक्ष सुप्रतिष्ठित संतो अलंकृत्यार्थे देवताय नमः सर्वे देवताय नमः सर्वेभ्य देवताय महागणाधिपती देवता प्रार्थना पूर्वक नमस्कारम करोमि. बंद कर. 2 अगरबत्ती लावून घ्यायच्या आणि मी बोलेपर्यंत ओवाळायचं. ते झालं की दिव्याने ओवाळा. अगरबत्ती लावून घेतो मी लावून. ओम घंटानाद पूर्वक दीपम दर्शयामि धूपम दर्शयामि. ओम महागणाधिपती देवताय नमः. ओम प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणि बुद्धिमते
आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश समस्त दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंभांगणनायका गजमुखा भक्तां बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा सिंधुर पाजरे वरिबरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे मोरया मोरया मी बाणतान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे पोठ्यान कोठी मोरेश्वरा वाड तू घाल पोठी ओम दीपम दर्शयामि धूपम दर्शयामि श्री गणेशाय नमो नमः नमस्कार करून घ्यायचं तिकडे श्रीमन महागणाधिपती देवताय नमः नमस्कार अर्थे नमस्कारम करोमि ओम श्री शकल पूजनार्थे सिद्धार्थे देवताय नमः महागणाधिपती देवता प्रार्थना कर्मणा करिष्यतु प्रतिष्ठित संतो सकल देवताय नमः बलिमहाय देवी सिद्धार्थे पूर्वक गणानात्वा इति मंत्रस्य गणपतिं देवता जगति छंदम कविम कविनाम ज्येष्ठाज्ञा ब्रह्मणा ब्रह्मणास्पद अक्षदातामध्ये घ्यायचे नवग्रहांचं स्मरण करायचं मनामध्ये जपा कुसुम संकाशम काश्यपेन्महोदितीं तमोरी सर्व पापगणं प्रणोतस्मिं दिवाकरं दधी शंखं तुषाराभं शिरोधारणवसंभवं नमामि शशिन सोमं शम्भोर्मुकुटं भूषणं धरणीगर्भसम्भूतं विद्युत्क्रान्ति समप्रभं कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलं प्रणम्यामः प्रियंगम कलिका श्यामं रूपेण प्रतिमबुधं सौम्यं सौम्यं गुणपेतं बुधन्नं प्रणम्यामहं देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं हिमकुन्दमुनालाभं दैत्यान्ना परं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणम्यामहं नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमागजं छायामातुण्डसम्भूतं तं नमामि शनेश्वरम् अर्धकाय महावीर्य चन्द्रादित्यं विमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं राहुण्णां प्रणम्यामहं पलाशम्भुस्मसङ्काश्म तारकाग्रहमस्तकं रौद्रात्मकं गीरं केतुन्नं प्रणम्यामहम् इति श्रीव्यासमुखोद्गिरणवग्रस्तोत्रमन्त्रस्य सम्पूर्णं प्रार्थनापूर्वक अक्षदा अर्पणं स्थापना करिष्ये महागणाधिपती देवताय नमो नमः गणपती बाप्पांना जो प्रिय असलेला गुळ खोबऱ्याचा जो नैवेद्य आहे त्याच्यावर आपण पाणी सोडून गणपती बाप्पांना त्याचा भोग दाखवायचा आहे मी आपल्या हातावरती पाणी देतो ते गुळ खोबऱ्यावरून असं गोल सोडून द्यायचं आहे ओम नैवेद्य पूर्वक गुळखाद्य शर्करा नैवेद्य अर्पणम ओम प्राणाय स्वाहा व्याण्याय स्वाहा अपानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणेय स्वाहा 3 वेळा खाली तामनामध्ये पाणी सोडून द्या उत्तरापुष्णम समर्पयामि हस्तप्रक्षाल्यं समर्पयामि मुखप्रक्षाल्यं समर्पयामि सत्यं वर्तेनं प्रश्यामि गणपती बाप्पांना भोग दाखवून घ्यायचा आहे दाबात नाकावरती ठेवायचा आणि भोग दाखवायचा ओम प्राणाय भोजताम व्याण्याय भोजताम अपानाय भोजताम समानाय भोजताम भोजताम परमेश्वर रक्षम रक्ष परमेश्वर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर प्रत्येक देवतांचं आपण पूजन करून घेतलेलं आहे मंगल कलशाची स्थापना केलेली आहे गंगेचं पूजन केलेलं आहे त्यानंतर घरातील कुलदेवता ग्रामदेवतेच्या वतीने आपण नारळ काढले त्यांचं स्मरण करून घेतलेलं आहे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्यानंतर आता भगवान शंकराचं आणि लक्ष्मी मातेचं आपण स्मरण करायचं आहे जवळ या हात जोडून राहायचं आहे भगवान शंकराचं मनामध्ये प्रार्थना करायची ओम शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो
ओम तत्वपुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो शिवं प्रचोदयात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वाः रुक्मिणीवृन्दना मृत्योर्मुक्षीयमामृता। ओम शिवाय नमो नमः। ओम महि ऐं नम्बारं ते परमं यद सदरोषे स्तुति ब्रह्मादिन अथवा च स्वमति परिणामावधि मम पेशं स्तोत्रं हरनिरपवादं परिकर अथा तपन्ता नवतव वड्ममनसयोरजादं नृत्याय चकितं मधेदपीनं श्रुतिरपि स कस्ये स्तोतव्यं कतिकुदयं विषयं वदे सर्वाचीनं मधुस्मिता वाचं परमता निर्मितं मतं तव ब्रह्म के वागपि सुरगुरयं विस्मयं वद मम त्वेता वाणी गुणिकतिर्बुद्धिर्मभिसहिता दैव शरणं रक्षा प्रलयकृत त्रैवसुतं व्यसतो घृणाभिन्नासुं तनुषो अभव्यानामस्मरदरमणियां रहणी व्यन्तु व्याकृषीणं जटधिया किमेम किमकायं किमयस्त्रीधरण किमपादणकाणचि मुखरायते मोहाय जगत्तः। इकडे सोडून द्या. आता आपण लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे. ओम या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या कुंदेन्दुशहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतंबदमासना या ब्रह्मार्तशङ्करं प्रभुरुतिं देवे देवे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यपः. ओम सरस्वती माते नमो नमः. लक्ष्मी माते नमो नमः. रिद्धी सिद्धी माते नमो नमः. इकडे पण सोडून द्या. आता आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि या पूजेला समाप्ती करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे दैव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचितवरा तुझ गवरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुणती नुपुरी चरणी घागरया. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर पणिवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा मठपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा पूर्ण करी मनोकामना देवा पूर्ण करी मनोकामना देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा लंबोदर गिरिजा नंदना. हे सुख करता हे दुःख हरता
हे सुख करता हे दुःख हरता दर्शन देई गजानना देवा दर्शन देई गजानना देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा पूर्ण करी मनोकामना देवा पूर्ण करी मनोकामना देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा लंबोदर गिरिजा नंदना हे मन भावना हे श्री विनायक हे मन भावना हे श्री विनायक शांती देई गजानना देवा शांती देई गजानना देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा पूर्ण करी मनोकामना देवा पूर्ण करी मनोकामना लंबोदर गिरिजा नंदना देवा लंबोदर गिरिजा नंदना लिंगडांगण वंदेन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमेय लिंगण अनंद्य पूजन भावे उभाळीन मने नमः त्वमेव मातच पिता त्वमेव बंधुच सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव हरि कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुधात् नावाक् पुरुषभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अठिदं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वसुदेव हरि श्रीधरं माधवं गोपितावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रपति हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभेशु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणयेश आता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र महता मुखटी जळावे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मत्कोण तारी मोरया मी भाळताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे पोठ्यान्य कोठी मुरेश्वरा बाळ तू घाल पोठी श्री गणेशाय नमो दीपम दर्शयामि रूपम दर्शयामि आपल्याला मंत्र पुष्पांजली घ्यायची आहे मंत्र पुष्पांजली घेत असताना आपल्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते हात चोळून घ्यायचं आपला पाण्याने चोळलेल्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची प्रार्थना आपण मनामध्ये करायची आहे ओम यज्ञेनमहं जनतं देवास्तानि धर्माण्यं रथं मान्यं सनतिहनाकं महिमाणं सचयन्त्रं तत्र प्रभे साध्याय सन्ति देवः ओम राजाधिराजायं प्रसयसायिने नमो वयं वैश्रवम्नाय कुर्मः समे कामा अंगं कामाव्यमः कामे ईश्वर वैश्रवणो दधातु कुबेराय वैश्रवणाय नमः महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमहे सुम्राजं महाराज्यमाधिपन्तया समन्तं परयायुषात् सार्वभौमं सार्वायुष्यः अन्ता अथ परार्थाकं पृथव्वयो समुद्रपर्यन्ताय एकराजति तदप्येष श्लोको विगितो मरुतं परिभेष्टारो मरुतस्यावसंग्रहे आवे एकशितस्य कामहं प्रद्यवा विश्वे देवः सभासते एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयार्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नमः पार्वती पते हर हर महादेव भवानी माते की जय येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट एकविरा माते की जय
भवानी माते की जय, सियावर रामचंद्र की जय, मदन गोपाल श्री कृष्ण की जय, हाथी घोड़ा पाल की जय, कन्हैया लाल की। ही आरती घ्या। चला, आपले इथे पूजन समाप्त झालेलं आहे। नमस्कार, मी सिद्धेश वाडेकर। आज आपल्यासमोर एक मी व्हिडिओ सादर केला होता आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्यांच्या घरी गणेश प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि गुरुजी कोणी मिळत नाही आहेत किंवा ब्राह्मण कुठेही उपलब्ध नाही आहेत आणि त्यांना पूजन करायचं आहे, तर त्यांनी कशा पद्धतीने पूजन करावं हे शास्त्रशुद्ध पूजन मी आपल्यामार्फत पोचवत आहे आपल्याकडे। तर ह्या पूजनामध्ये पूर्ण मी अर्थ देखील त्या पूजेचा सांगितलेला आहे। आपण शांत एकदा ते बघावं आणि त्यानुसार ते कृतीमध्ये करायला आपण प्रयत्न करावा। ज्यांच्या घरी गुरुजी पोचत नाही आहेत त्यांनी थांबण्याची काही हरकत नाही, आपण देखील पूजा करू शकता। आपल्या घरी जेव्हा गुरुजी येतात तेव्हा ते आपल्याच हातून पूजन करत असतात, फक्त ते समोर असतात। पहिल्या काळी गणपती बाप्पांचं एवढं प्रत्येकाच्या घरी आगमन होत नव्हतं, त्यामुळे गुरुजी मोजके होते, त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी जात होते। आता गणपती बाप्पा प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार प्रत्येकाच्या घरी बसवायला लागलेत आणि त्यामुळे गुरुजींची कमतरता आपल्याला भासत आहे। मग ती कमतरता भासू नये या दृष्टीने शास्त्रशुद्ध पूजन आपण कशा पद्धतीने करू शकता, त्याचा धर्माचा आधार घेऊन देखील आपण ह्या पूजेमध्ये कशा पद्धतीने पवित्रता आणून आपल्या घरी प्राणप्रतिष्ठा करू शकता याविषयी आपण तुम्हाला माहिती पोचवत आहे। तर आपण सर्वांनी शांत चित्ताने ते एकदा बघावं आणि त्यानुसार आपण कृतीमध्ये ती घडवावी आणि आपल्या घरी बाप्पांचं विराजमान करून आपण आपल्या हातून पूजन करावं ही आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे। धन्यवाद।